सुजय ढहाके मला म्हणाला, की आपण श्यामची आई करायची आणि त्याची संहिता तू लिहिशील का? तर मला एकदम म्हणजे खूप आश्चर्य आणि आनंद दोन्ही वाटलं. ते 2 कारणांसाठी वाटलं, की एक म्हणजे साने गुरुजींविषयी मला खूप लहानपणापासून खूप प्रेम आहे. एक खूप मोठा विचारवंत किंवा खूप महत्वाचा लेखक, एक मोठा कार्यकर्ता, एक सत्याग्रही याला गेल्या कित्येक वर्षांमध्ये समजूनच घेतलं गेलेलं नाही महाराष्ट्राने असं मला वाटलं. आपल्या पिढ्यानपिढ्या बायकांमध्ये एक खूप अशी सहनशक्ती, सोशिकपणाची ताकद असते आणि आपण फक्त कुटुंब व्यवस्थेने काय केलं, की आपण त्याचा चुकीचा गौरव केला आणि त्यामुळे काय आया, बहिणी, आज्या सोसतात तर सोसू दे आणि आम्ही पुरुष मंडळी मात्र सगळे म्हणजे फायदे उठवणार व्यवस्थेचे. खरं म्हणजे असं व्हायला पाहिजे, की तो सोशिकपणा आम्ही पुरुषांनी शिकायला हवा होता आणि या आयांनी आपल्या मुलग्यांना पण ते शिकवायला हवा होता, जो श्यामच्या आईने श्यामला शिकवला असं मला वाटतं आणि त्यातून तो श्याम असा कणखर आणि ताकदवान सत्याग्रही झाला. फ्रेंड्स नमस्कार. आज श्यामची आई ह्या चित्रपटाची संहिता ज्यांनी लिहिली ते सुनील सुक्तनकर, त्यांना आपण भेटणार आहोत. नमस्कार सुनील. श्यामची आई या चित्रपटाची संहिता लिहिताना तुला काय अनुभव आले किंवा त्याच्यासाठी तुला खूप अभ्यास करावा लागला, त्याविषयी थोडंसं सांग. मी आणि माझ्या सगळ्याच पिढीने अगदी लहानपणी शाळेत असताना श्यामची आई बघितलेलाच असतो आणि आत्ताच्या लोकांना गंमत वाटेल असं म्हणजे ते 16mm रीळ आणून 16mm प्रोजेक्टरवर असं शाळेमध्ये दाखवणं वगैरे अशा पद्धतीने ती फिल्म पाहिलेली होती आणि खूप रडारड केलेली होती आम्ही सगळ्यांनी. त्यामुळे त्याचा एक असा पुसटसा परिणाम माझ्या मनावरती होता. पण जेव्हा सुजय ढहाके मला म्हणाला, की आपण श्यामची आई करायची आणि त्याची संहिता तू लिहिशील का? तर मला एकदम म्हणजे खूप आश्चर्य आणि आनंद दोन्ही वाटलं. ते 2 कारणांसाठी वाटलं, की एक म्हणजे साने गुरुजींविषयी मला खूप लहानपणापासून खूप प्रेम आहे. असं वाटतं, की एक खूप मोठा विचारवंत किंवा खूप महत्वाचा लेखक, एक मोठा कार्यकर्ता, एक सत्याग्रही याला गेल्या कित्येक वर्षांमध्ये समजूनच घेतलं गेलेलं नाही महाराष्ट्राने असं मला वाटलं. आणि त्याच्यामध्ये असं होतं, की साने गुरुजी हा काहीतरी मवाळ माणूस आहे, हा पुचाटच आहे, जणू काही याच्यात खरं पुरुषार्थ नाही, अशा पद्धतीचा एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं आणि मला ते अजिबात तसे वाटत नाहीत. आणि असं वाटतं, की साने गुरुजी हा एक गांधीवादी सत्याग्रही म्हणून खूप ताकदवान माणूस होता आणि हे अक्षरशः आपल्या समाजाचं दुर्दैव आहे, की त्या माणसाचा दुर्दैवी अंत होणं. आणि म्हणून मला हे पण मी पूर्वी वाचलं होतं, आचार्य अत्रेंचा जो अग्रलेख होता त्यांनी लिहिला होता, की मृत्यूचं चुंबन घेणारा कवी असं म्हणून त्यांनी साने गुरुजींवरती लेख लिहिलेला आहे. तर आणि त्यामुळेच त्यांनी तो चित्रपटही श्यामची आई हा आचार्य अत्रेंनी केला होता. त्यामुळे हे सगळं काही मनामध्ये होतं. तर मी सुजयला म्हटलं, की अगदी नक्की मला आवडेल करायला असं म्हणून. फक्त मी त्याला म्हटलं, की आपण त्याला रिमेक म्हणतो तसं तो सिनेमा काही आपण तसं परत नाही करायचा आहे. आपण नव्याने श्यामची आई या पुस्तकाला अप्रोच करूया. तर म्हटलं हे तुला आवडणार आहे का? तर तो म्हणाला अगदी मलाही तसंच वाटतं आहे आणि त्यामुळे आपण पूर्ण मोकळेपणाने आदला चित्रपट विसरून जाऊया आणि नव्याने आता आपण श्यामची आई या पुस्तकातून आपल्याला काय मिळतंय अशा पद्धतीने बघूया असं. मग मी चित्रपट तर जुना पुन्हा एकदा बघून काढला आणि श्यामची आई पुस्तक पुन्हा अनेकदा वाचलं आणि मग मला असं लक्षात आलं, की त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे असे छोट्या छोट्या किस्स्यांची किंवा गमतींची अशी ती गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काही खूप गंभीर गोष्टी आहेत, काही गमतीशीर आहेत. असं श्याम लहानाचा मोठा होत जाण्याची एका काळामध्ये लिहिलेल्या अशा जवळजवळ 40च्या वरती अशा त्या आठवणी आहेत. तर या आठवणी एकत्रित करून आपण कसं तयार करूया संहिता, असा एक विचार मनात आला. आणि दुसरं मी असं विचार केला, की आपण नुसतं श्यामची आई या पुस्तकावरती मी त्याच्यावर अवलंबून तर आपण लिहायचीच आहे संहिता, पण मुळात साने गुरुजी हे व्यक्तिमत्वही त्यात आपल्याला कसं आणता येईल. तर आपण काही साने गुरुजींचं बायोपिक किंवा व्यक्तिचित्र रंगवणारा चित्रपट करत नाही आहोत. आपल्याला करायचं आहे श्यामची आईच. पण ते लिहिणारे साने गुरुजी जेव्हा 32 साली तुरुंगात होते धुळ्याला, तेव्हा विनोबा पण तिथे होते. मग हे 2 महान सत्याग्रही एकत्र असताना त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं असेल. मग त्यानिमित्ताने विनोबांची गीता प्रवचनं मी पूर्वी वाचलेली जी परत वाचली आणि जी गीता प्रवचनं तुरुंगामध्ये दररोज विनोबा करायचे आणि साने गुरुजी ते लिहून घ्यायचे आणि त्यातून ते पुस्तक निर्माण झालेलं आहे. तर हा काळ कसा असेल, त्याच्यातून त्यांना काय नेमकं मिळालं असेल. आता त्याच्या बरोबरीने मग त्या दोघांच्या संभाषणातनं श्यामची आई लिहावं असं वाटलं असेल का साने गुरुजींना.
मग ते कारागृहामधल्या सगळ्या कैद्यांना गोष्ट सांगता सांगता श्याम हा आश्रमातल्या मित्रांना सांगतोय, असं जे त्याच्यामध्ये बदल त्यांनी केलेला आहे, एक म्हणजे काल्पनिक बदल करून. पण प्रत्यक्षात ते तुरुंगच जणू काही आश्रम असल्यासारखं त्यांना वाटत होतं आणि त्या सगळ्या आश्रमवासी कैद्यांना ते ती गोष्ट सांगतायत. या सगळ्याची मिळून एक संहिता तयार करूया असं म्हणून मी थोडा त्या काळाचा अभ्यास केला, त्याच्या आधी साने गुरुजींचं आयुष्य काय चाललं होतं याचा अभ्यास केला आणि त्या सगळ्यामधून मग ही संहिता तयार झाली. पण तरी ती आहे श्यामची आई या पुस्तकावरतीच. ती साने गुरुजींचं व्यक्तिचित्र नाहीये. साने गुरुजींवर एक स्वतंत्र हवे तेवढे चित्रपट निर्माण होता येईल एवढं खरं त्यांचं आयुष्य आहे. साने गुरुजींचा जो चित्रपट होता श्यामची आई, पूर्वी जो एक 60-70 सालापूर्वी झाला होता, त्यानंतर अजून 2-3 चित्रपट साने गुरुजी म्हणजे श्यामची आई याच्यावरती झाले. बरोबर. आणि आता पुन्हा नव्याने. तर मला असं वाटतं हा चित्रपट म्हणजे आजकालच्या पिढीसाठी नाहीये. कारण का आजकालच्या पिढीला त्याच्यात आयटम सॉन्ग हवं आहे, थोडंसं लव्ह स्टोरी हवी आहे, थोडंसं सेक्स दाखवायला पाहिजे. जे एकंदरीत आपण जो सध्याचा जो ओढा आहे तो पाहतो ते नाहीये. कारण हा थोडासा वैचारिक चित्रपट आहे किंवा हा अभ्यासपूर्वक केलेला चित्रपट आहे. उगीच एक हिरो आलाय, हिरोईन आले आणि आपण ते झाडेभोवती फेऱ्या मारून हातात हात घेऊन डान्स करणार असा चित्रपट बिलकुल नाहीये. आपण असं म्हणू शकतो की लहान मुलांवर संस्कार होण्यासाठी की त्या आईने त्या मुलाला 4-5 मुलं होती, त्या श्याम जरा जास्ती खोडकळ होता असं मी म्हणेन, त्याला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी किंवा एक आई आपल्या मुलासाठी काय करते हे सर्व आपण या चित्रपटात दाखवलंय. बरोबर. मी थोडंसं म्हणजे तुम्ही तुमचा जो मुद्दा आहे ना तो मला अर्थातच पटतोय आणि त्याला मी थोडासा विरोध असं करीन की कर्मणूक हा शब्द जो आहे ना तो ज्या प्रकारे वापरला जातो तो खरं म्हणजे चुकीचा आहे असं मला वाटतं. कर्मणूक ही आपल्या भावना व्यक्त होणं, त्या भावना व्यक्त झालेल्या अनुभवणं यातूनही होतच असते. दुर्दैवाने तुम्ही ज्या काही सगळी म्हणालात आत्ताची परिस्थिती, तर त्यालाच कर्मणूक मानलं जातं. तर मला असं वाटतं की या मुलाचं आणि आईचं नातं याच्यामधून जे भावबंध निर्माण होतात, त्यातून ज्या भावना निर्माण होतात हे बघणं ही कर्मणूकच आहे. आणि दुसरं मला असंही वाटतं की ही नुसती श्यामच्या आईने त्याच्यावर काय संस्कार केले असं जर म्हटलं तर मग लोकांना वाटेल मग हे कुठलं तरी जुन्या काळातलं आहे. तर मला असं वाटतं की तसं नाहीये. म्हणजे आजची आई आणि आजचा मुलगा यांनी सुद्धा हा चित्रपट जरूर बघावा असं मी म्हणेन. कशासाठी तर ती जे आई मुलाचं नातं आहे ना त्यामध्ये नेमकं काय व्हायला हवं हे समजून घ्यायला आई आणि मुलगा दोघांनाही मदत होईल या चित्रपटात असं मला वाटतं. कारण गंमत कशी होते पहा की आता म्हणजे तेव्हाची आई असेल आत्ताची आई असेल, एक तर मुलाला खूप लाडावून ठेवावं असं वाटतं कारण तो आपला लाडका आहे म्हणून, किंवा तो जर खोडकर आणि बंडखोर असेल तर त्याला काहीतरी कठोर शिस्त लावायला पाहिजे असं वाटतं. तर मला असं वाटतं की ही जी आई होती ना ती खूप शहाणी आई होती आणि ती त्याला काय म्हणत होते की तुझ्यामध्ये बंडखोरीची जी ताकद आहे, खोडकरपणा जो आहे याचं रूपांतर काहीतरी चांगल्या ताकदीत करू शकणार आहेस का तू. आणि तसंच हा मुलगा आईकडून काय शिकत होता. तर मला असं वाटतं की आपल्या पिढ्यानपिढ्या बायकांमध्ये एक खूप अशी सहनशक्ती, सोशिकपणाची ताकद असते आणि आपण फक्त कुटुंब व्यवस्थेने काय केलं की आपण त्याचा चुकीचा गौरव केला आणि त्यामुळे काय आया, बहिणी, आज्या सोसतात तर सोसू दे आणि आम्ही पुरुष मंडळी मात्र सगळे म्हणजे फायदे उठवणार व्यवस्थेचे. तर खरं म्हणजे असं व्हायला पाहिजे की तो सोशिकपणा आम्ही पुरुषांनी शिकायला हवा होता आणि या आयांनी आपल्या मुलग्यांना पण ते शिकवायला हवा होता, जो श्यामच्या आईने श्यामला शिकवला असं मला वाटतं. आणि त्यातून तो श्याम असा कणखर आणि ताकदवान सत्याग्रही झाला. म्हणजे मला असं वाटतं की गांधीजींची जी सगळी सत्याग्रहाची विचारसरणी आहे त्याच्या पाठीशी आपल्या संपूर्ण भारतभर पसरलेल्या बायकांची खूप मोठी ताकद होती. स्त्री शक्तीचा फार मोठा विचार गांधींनी जो केला, जो साने गुरुजींनी महाराष्ट्रात खूप पुढे नेला असं मला वाटतंय. कारण या बायका अशा बापूडवाडेपणाने सहन करत राहिल्या तर त्या बिचाऱ्या राहिल्या असत्या. पण तुम्ही ठरवून कणखरपणाने जर सहनशीलपणे पुढे गेलात ना तर ती ताकद खूप काही बदल घडवू शकते. हा जो फरक आहे म्हणजे मुकाट सहन करणं वेगळं आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहताना जो त्रास होईल तो सहन करणं, या दोनात फरक आहे. तर तो या आईनी मुलाला शिकवला आणि म्हणून साने गुरुजी जे पुढे जे म्हणजे श्यामचं रूपांतर जे साने गुरुजी झालं ते झालं असं मला वाटतं. आणि ते आजच्या आई मुलांनी आणि सर्वांनी जरूर पाहावं असं मला वाटतं. नाही, हा तुझा जो दृष्टिकोन आहे की तो अत्यंत बरोबर आहे असं मी म्हणेन. कारण तुझ्या प्रत्येक चित्रपटातून तू हेच दाखवलेलं आहे. तर तुझ्या आधीचे जे चित्रपट आहेत त्यांच्याविषयी थोडंसं कसं आहे ना की म्हणजे याची सुरुवातच खरं सुमित्राताई आणि मी आम्ही एकत्र काम करण्यापासून झाली. आणि जेव्हा मी खूपच लहान होतो म्हणजे 17-18 वर्षाचा असताना पहिली फिल्म जेव्हा आम्ही केली तेव्हा मी इतका लहान होतो. म्हणजे आम्ही कॉलेजमधले काही मुलं, आमचा एक नाटकाचा ग्रुप होता आणि सुमित्राताईंची मुलगी सती ही आमची वर्गमैत्रीण आणि आम्ही आपले स्वतःहून आपली नाटकं करायला लागलो. आणि सुमित्रा ही आमची फ्रेंड फिलॉसॉफर गाईड होती
आणि आम्ही तिला अरे तुरे करायला लागलो त्या काळामध्ये, आणि ते खूप आमच्या दृष्टीने एक मजेशीर होतं. म्हणजे आपल्या मैत्रिणीची आई, पण ती आपली मैत्रीण असल्यासारखी आहे आणि तिला आपण अगतुगा करतो आहोत, आणि असे आम्ही एकत्र सगळेजण हे माध्यम शिकायला लागलो. आणि तेव्हा जवळजवळ 40च्या पुढे असलेल्या सुमित्रांनी असं ठरवलं की आपण एक सामाजिक अभ्यास करतो आहोत, आणि त्या अभ्यासाचं रूपांतर आपण पुस्तकात केलं तर ज्या अशिक्षित बायका त्या वाचू तर शकत नाहीत, तर आपण असं काहीतरी माध्यम निवडूया की जे कोणालाही बघता येईल, कोणालाही अनुभवता येईल, म्हणून फिल्म चित्रपट बनवूया याच्याशिवाय दुसरं कुठलं अक्षरशः. माध्यम नाही. आणि त्यामुळे चित्रपटाचा शोध सुरू झाला. बरं, आम्हाला कोणालाही एबीसी ऑफ फिल्म मेकिंग माहिती नाही. आम्ही घरामध्ये टीव्ही आणि व्हीसीआर भाड्याने आणून ते लावून एक एक फ्रेम लावून असं करत शिकलो. आणि हे करत करत पहिली बाई नावाची फिल्म 1985 मध्ये बनवली, आणि त्याला आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पहिल्याच चित्रपटाला. आणि तेव्हा आम्हाला एक 16mm प्रोजेक्टर पण भेट दिला होता एका बाईंनी, तो मी चालवायला शिकलो. आणि मग आम्ही खेडोपाडी जायचो, वस्त्यांमध्ये जायचो, तो चालू करायचो, मग पडदा लावून दाखवायचो. आणि एवढ्या बायका उत्साहाने बोलायच्या. म्हणजे आता आपण बाई बद्दल बोलतो तसं की ती एका दलित बाईची गोष्ट होती, ते बघताना समोरच्या दलित बायका या आपलं आयुष्य बोलायला लागायच्या. आणि मग पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की अरे आपल्या सिनेमाविषयी कोणीच बोलत नाही आहे. आणि मग लक्षात आलं की हाच आपल्या सिनेमाचा विजय आहे की त्यांना तो पाहून आपल्या आयुष्याविषयी बोलावं असं वाटतंय. आणि मग एकदम लक्षात आलं की हे माध्यम ताकदवान आहे आणि आपण याच्यावरती काम करत राहूया. मग मी फिल्म इन्स्टिट्यूटला गेलो, फिल्म डिरेक्शनचा कोर्स करून बाहेर पडलो. आणि मग 89 सालापासून आम्ही जवळजवळ 30-35 वर्ष सुमित्रांनी आम्ही एकत्र दिग्दर्शन करून बरेच 18-19 फीचर फिल्म्स केल्या, बरेच 70च्या वर लघुपट केले, अर्धा मालिका केल्या, असं बरंच सगळं काम आम्ही एकत्र करत राहिलो. तर अनेकदा लोकांना असंही वाटायचं की तू एका बाई बरोबर काम करतो आहेस, त्यामुळे तुला फेमिनिझम नावाची गोष्ट काहीतरी समजली का. तर मला नेहमी असं वाटायचं की तो बहुतेक माझा कॉलेजपासून एक स्वतःचा शोध सुरू झाला होता, आणि त्याचा एक परिणाम म्हणूनच मला वाटतं मी सुमित्रा बरोबर काम करायला लागलो असेल. कारण त्या सगळ्या पिढीकडे बघताना मला असं जाणवलं की या सगळ्या पिढीनी आदल्या सगळ्या जे एकूण रूढीप्रियता आहे आपल्या समाजातली किंवा पुरुषांचं वर्चस्व आहे, या सगळ्याविरुद्ध खूप झगडा देत देत या बायका आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत राहिल्या. कोणी प्राध्यापक झाला असेल, कोणी लेखक झाला असेल, कोणी संगीताच्या क्षेत्रात, चित्रकलेच्या क्षेत्रात. तसं सुमित्रांनी मग चित्रपटाच्या क्षेत्रात स्वतःला प्रस्थापित केलं. ते करताना खूप झगडा द्यावा लागला, म्हणजे ते सोपं नव्हतं. आणि इतकं हे पुरुषांचं मानलं गेलेलं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये उभं राहणं. आणि तिथे मला असं जाणवलं की एक वेगळ्या विचाराचा पुरुष म्हणून माझा पण झगडा खूप मोठा आहे. कारण तुम्हाला पुरुषी करमणूक निर्माण करायची असेल तर सोपं आहे खूप. आता तुम्ही म्हणालात तसं ना की ती नाचगाणी असतील, पुरुषांना आवडतील तशा पद्धतीच्या गमती जमती असतील, तर पटकन पुरुष प्रेक्षक खुश होतो आणि तो जास्त थिएटरमध्ये येतो. आणि अजून बायकांनी किंवा वेगळ्या गोष्टीच्या प्रेक्षकांनी आपली ताकद दाखवून दिली नाही असं मला वाटतं. ती हळूहळू आता दाखवायला पाहिजे असं मी खरं प्रेक्षकांना आवाहन करेन. पण आम्ही जेव्हा त्याच्यातून लघुपट करता करता जेव्हा पहिली दोघी नावाची फिल्म केली 1994 मध्ये, आम्हाला NFDCनी बोलवलं होतं पहिली फिल्म करण्यासाठी. तर ती झाल्यानंतर त्यावेळेची जी मराठी चित्रपटाची परिस्थिती होती ना, तर आम्ही गमतीने असं म्हणायचो की मराठीमध्ये बायकांना रडवणारे सिनेमे बनतात आणि पुरुषांना हसवणारे. त्यामुळे पुरुष रडायला तयार नसतात आणि बायका हसायला तयार नसतात, आणि दोन्ही गोष्टी अवघड आहेत. तुम्ही आजही जर बघितलं ना तर पुरुषाला रडवणं खूप अवघड आहे आणि बायकांना खूप खळखळून हसायला लावणं अवघड आहे. कारण बायकांच्या साठी गंमत कोणी तयार करत नाही. बायकांसाठी विनोद नसतात, बायकांवर विनोद असतात, आणि बायकांवरचे विनोद बघून पुरुषांना मजा येते आणि ते हसतात. आणि त्यामुळे बायकांची चेष्टा आणि पुरुषांचं हसू हे गणित बसवलं ना तर खूप सोपा सिनेमा तयार होईल. पण आपल्याला ते करायचं नाहीये. म्हणून आम्ही दोघी जेव्हा केला तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की दोघी बघणारे पुरुष रडायचे. आणि त्यातली जी मामाची व्यक्तिरेखा आहे, मग त्या मुलींचं जे दुर्दैव आहे, आणि त्या दुर्दैवातून पुन्हा ती कणखरपणे उभं राहताना दाखवणं आहे, तिची ताकद दाखवणं आहे. हे सगळं बघताना मला आठवतं की म्हणजे अगदी त्या चित्रपटासाठी ज्यांनी गाणी लिहिली नादो महानोर, त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू आलेली मी बघितले. ते म्हणाले की म्हणजे मी खंबीर पुरुष आहे, पण मला एवढ्या आया बहिणी आठवत आहेत आमच्या सगळ्या पळसखेड भागातल्या, तर मला भरून येते ते सगळं बघताना. अमरापूरकरांसारखा ते मामाची भूमिका करणारी व्यक्ती असेल, त्यांना पण भरून यायचं ते बघताना. तर मला असं वाटलं हा हे आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून. आणि मुख्य फरक कसा होता की बायकांच्या व्यक्तिरेखा, मला असं वाटतं की आम्ही सुमित्रा काय, मी काय, आम्ही सगळेजण ज्या एका विचारसरणीने काम करत होतो त्यामध्ये आपोआपच असं झालं की प्रत्येक वेळेला बाईची व्यक्तिरेखाच काही तुमच्या चित्रपटाचा मध्यवर्ती स्थान असलं पाहिजे असं नाही, पण तो असायला पाहिजे असं नाही. आता 10वी फ आहे, त्याच्यामध्ये कुठलीच महत्वाची नाही, सगळी 40 मुलांची ती शाळा आहे, आणि त्यांचा जो शिक्षक आहे अतुल कुलकर्णींनी जी भूमिका केली आहे ते देशमुख सर हा पुरुषच आहे. पण मला तिथे साने गुरुजींचं पुन्हा नातं असं वाटतं की
साने गुरुजींसारखा माणूस ज्या एका आईच्या ममतेने त्या मुलांना समजून घेतो, तसं करणारे ते देशमुख सर आहे. म्हणून मला असं वाटतं की इथे तो स्त्रीवादी दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीने येतो. आणि मग ते काय करतात, एका बाजूने ते त्यांना दमात पण घेतात, पण दुसऱ्या बाजूने त्यांना ममतेने समजून घेतात, त्यांच्यासाठी लढायला तयार होतात. तर अशा पद्धतीने सुद्धा अनेकदा तो दृष्टिकोन येत राहतो. किंवा मग आता वास्तुपुरुष सारखी जी आमची फिल्म आहे, तर ती खूप त्याला देशभरामध्ये त्याचं कौतुक झालं. म्हणजे यू आर अनंतमूर्तींसारखे कर्नाटकातले खूप मोठे लेखक इथे पुण्याला आमच्या घरी येऊन ती फिल्म बघून गेले आणि खूप त्याचं कौतुक केलं त्यांनी. तर त्याच्यामध्ये कसं आहे की 60 सालची जी सुमित्रा त्यांची स्वतःची पिढी होती, त्या पिढीतल्या एका डॉक्टरची ती गोष्ट आहे. आणि 2000 सालामधून 40 वर्ष मागे जाऊन तो आपल्या तरुणपणीची गोष्ट आपल्याला सांगतोय. तर हा एक तरुण मुलगा विशीचा आहे. त्याला ब्राह्मणी सगळ्या जमीनदारी घरामध्ये वाढत असून सुद्धा त्याची आई वास्तुपुरुष ही संकल्पना किती वेगळ्या पद्धतीने समजून दाखवते याची ती गोष्ट आहे. म्हणजे आपण वास्तुपुरुषाची शांत म्हणतो, वास्तू शांत करतो, तर ते घरामध्ये आपले कुठेतरी एक वास्तुपुरुषाचा कोपरा असतो आणि त्याला नमस्कार केला म्हणजे झाली वास्तुपुरुषाची शांत, असं आपली कल्पना आहे. पण ही कमी शिकलेली आई त्याला असं म्हणते की खरं ही वास्तू म्हणजे हे आपला समाजच आहे आणि या समाज पुरुषाची जर तू शांत केलीस तर खऱ्या अर्थाने आपल्या वास्तुपुरुषाची शांत होईल. म्हणजे काय, तर आपल्या ब्राह्मणी व्यवस्थेतल्या कुटुंबांनी अनेक जाती जमातींवर अन्याय केलेले आहेत. तर तू या सगळ्या चक्रातून बाहेर पड, मुंबईला जा, मोठा हो, डॉक्टर हो आणि गोरगरिबांची सेवा कर, त्यांनी हे पाप फेडल्यासारखं वाटेल. तर आता हे तिची पापपुण्याची कल्पना, समाज पुरुषाची कल्पना ही साधेपणाने तिने व्यक्त केलेली आहे. तर वास्तू पुरुष असं सिनेमाचं नाव असलं तरी त्यातली स्त्री ही खऱ्या अर्थाने त्या वास्तूची शांत करणारी ताकदवान व्यक्ती आहे. तर असं अनेक चित्रपटातनं आम्ही करत राहिलो. चित्रपट तुमचा छान होता, नितळ नावाचा. हो. मला आठवतंय कोड आलेलं असतं त्या मुलीला आणि त्याच्यावरती होता. तो पण एक अतिशय सुंदर चित्रपट. नितळने आम्हाला खूप आनंद दिला. आणि ते असं झालं की आमची देवराई नावाचा एक चित्रपट होता जो आम्ही 2004 मध्ये केला होता. आणि तो होता स्किझोफ्रेनिया या आजारावरती आणि पुन्हा अतुल कुलकर्णींनी मध्यवर्ती भूमिका केलेली आहे. आणि स्किझोफ्रेनियाचा रुग्ण हा त्याच्या आजारातून देवराई विषयी कसा भारावला गेलेला आहे याची ती गोष्ट आहे. आणि त्यातून तो आज खूपच आपल्याला पटण्याजोगा जो असा पर्यावरणाचा विचार आहे तो रुग्ण जणू काही सांगतोय अशी त्याची कथा होती. तर तो चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये लागला होता तेव्हा एक डॉक्टर माया तुळपुळे म्हणून आहेत, ज्या या कोड आणि ल्युकोडर्मा याच्याबद्दल काम करतात आणि त्यांची संस्था आहे श्वेता असोसिएशन नावाची. तर त्यांनी तो पाहिला आणि ते म्हणाले की असाच आपल्याला चित्रपट करता येईल का कोड या विषयावरती. तर आम्ही तर नेहमी तयारच असायचो कुठल्याही छान गोष्टीवरती आपण नक्की करू शकू म्हणून. आणि फक्त आम्हाला असं वाटलं की त्यांना कळतंय ना ते काय म्हणतात ते, कारण अनेकदा असं होतं की एक छोटीशी काहीतरी डॉक्युमेंटरी करूया असं म्हणायचं असतं, माणसं त्याला फिल्म म्हणतात. पण नाही, त्या खंबीरपणे उभा राहिल्या आणि आम्ही ती फीचर फिल्म केली नितळ म्हणून. आणि त्याचा अनुभव इतका छान होता की आम्ही त्या सगळ्या वेगवेगळ्या मुलींना आणि बायकांना विशेषतः भेटलो. कारण आता आपल्या संस्कृतीमध्ये पहा की सगळ्या गोष्टी लग्नाशी येऊन थांबतात आणि त्यामुळे अंगावरती किंवा चेहऱ्यावरती कोड असणं हे पुरुषाला त्या मनाने खपून जातं, पण बाईला अजिबात चालत नाही. आणि मग तिला अपशकुनी मानलं जातं, तिचं लग्न कधी ठरत नाही. मग तिच्यामुळे इतर पण घरातल्या कोणाचे ठरणार की नाही याच्यावरती एक प्रश्नचिन्ह येतं. अशी सगळी खूप विचित्र परिस्थिती आहे. तर हे सगळं समजून घेत आम्ही ती एका डॉक्टरची गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली आहे की ही डॉक्टर स्त्री आहे जी खरं म्हणजे त्या एका सुस्वरूप आणि स्वतःला सुंदर समजणाऱ्या अशा कुटुंबामध्ये तिचा मित्र घेऊन येतो आणि खरं तर ती सगळ्यांना आवडण्याजोगी आहे. फक्त एकच किंतु परंतु यामध्ये तिच्या चेहऱ्यावरती आणि अंगावरती कोड आहे. आणि मग ते सगळं घर तिला समजून घेणार की नाही. आणि मग त्याच्यात असंही एक होतं की या निमित्ताने लग्न संस्थेविषयी पण खूप महत्वाचे विचार त्यात मांडलेले होते आम्ही, की फक्त सौंदर्यावरती लग्न टिकतात का, मग सुंदर माणसांच्या आयुष्यात प्रॉब्लेमच येत नाहीत का, आणि मग लग्न किंवा नातेसंबंध हे कातडी किंवा सौंदर्याच्या पलीकडे असतात म्हणजे काय, हे सगळं समजून घेणारं असं ते कथानक त्याच्यात होतं. आणि खूपच त्यातलं एक छान आठवण म्हणजे विजय तेंडुलकर हे एवढे मोठे लेखक हे चक्क कलावंत म्हणून त्याच्यात सामील झाले आणि त्यातल्या आजोबांची भूमिका त्यांनी केली. तर आम्हाला खूप छान त्यांच्याबरोबर मला काम करताना मजा आली होती. म्हणजे मी इतका त्यांच्या नातवाच्या वयाचा दिग्दर्शक आणि ते सुरुवातीला असं म्हणाले की वयानुसार थोडंसं एखाद दुसरं वाक्य इकडे तिकडे होईल. आणि सुमित्रा म्हणाली, अहो तुम्ही विजय तेंडुलकर आहात तर तुम्ही शब्द बदलले तर मला काही हरकत नाही.
पण दुसऱ्या दिवशी ते येऊन म्हणाले की नाही, मी लेखक असल्यामुळेच मला माहितीये की लेखकाचा शब्द किती महत्वाचा आहे आणि त्यामुळे तुमचा शब्द मी नाही बदलणार. आणि मग मला म्हणाले माझी शाळकरी मुलाप्रमाणे रिहर्सल करून घ्यायची व्यवस्थित, आणि तसं करून त्यांनी ते सगळं काम केलं. तर ती खूप एक सुंदर आठवण आहे त्यांची. नितळ चित्रपटाशी मी खूप निगडीत आहे. त्याचं कारण म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना माझा हात भाजला होता, हातावर ऍसिड सांडलं होतं प्रॅक्टिकल करताना. आणि ते कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड होतं, सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड. आणि हात भाजला होता, इतका भाजला की म्हणजे ते इव्हॅपोरेटिंग डिश होती आणि पेअर ऑफ टॉंगने ते गरम उकळायचं होतं, म्हणजे ज्याच्यात सोनं विरघळतं, एक्वारेजिया जे म्हणतो. तर ती टेस्ट चालली होती आणि पूर्ण एकावर एक आपली सांडशी पकड किंवा कातर कधीतरी बघा अशी एकावर एक जाते, तसं झालं होतं. आणि अख्खच्या अख्खं पूर्ण एक वाटीभर असेल एवढा उकळलेला ऍसिड माझ्या हातावर सांडलं. हा दुसरा हात भाजला, चेहरा भाजला, हे सगळं भाजलं. आणि तो भाजल्यानंतर संपूर्ण स्किन अशी, इथे पांढरा डाग होता, इथे पांढरा डाग होता ह्या हातावर. ते डाग भरायला 2-3 वर्ष लागली पुन्हा ती स्किन येऊन. बरोबर. परंतु त्या मधल्या काळात माझं लग्न झालं होतं आणि माझा नवरा माझ्याच वर्गात असल्यामुळे त्याला हे सगळं माहिती होतं. पण जेव्हा आमचं लग्न झाल्यानंतर आमचे सगळे जे सासरचे नातेवाईक होते की अरे काय भुलाने अशा मुलीशी, कोड आलेल्या मुलीशी लग्न केलंय, तिला सगळं कोड आलंय एकदा. आणि त्याला मी टीव्हीवर बातम्याही देत होते. बाय द टाइम सगळी स्किन आली होती ती. तर ट्रेनमध्ये माझी बहीण होती, तिच्याशी ते बोलताना म्हणजे कोणीतरी रेकॉर्डिंगला आधी येऊन गेलो. पूर्वी लाईव्ह प्रोग्राम खूप व्हायचे दूरदर्शनला. तेव्हा म्हणाले अरे काल ना माझी बहीण गेली होती तिथे शूटिंग चाललं होतं, तिथे मी अमृतारावला बघितलं, तिच्या अंगभर कोड आहे. म्हणजे लोक आपण गोष्टी कसं वाढवत जातात. तर माझ्या बहिणीला इतका राग आला आणि एवढं वाईट तिने म्हटलं तुम्ही स्वतः बघितलं का? नाही, माझ्या बहिणीच्या अजून कोणतरी त्यांनी बघितलं. तर ती म्हणाली हातभर कोड आहे. तुम्ही स्वतः नाही बघितलं आणि असं कसं म्हणतात? ती माझी सख्खी बहीण आहे आणि तिला कोड वगैरे काही नाही, भाजलेलं थोडंसं होतं तिला, तर थोडासा हातावर अजून डाग राहिलाय. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी प्लास्टिक सर्जरीचं पण खूप प्रयत्न केले होते. तर डॉक्टर म्हणाले कशाला करताय, कारण आता जरी तुम्ही केली प्लास्टिक सर्जरी तरी सुद्धा 10-15 वर्षानंतर ती स्किन निघून येणार आहे आणि तो डाग जेव्हा भरणार आहे तेव्हाच भरणार आहे. तर कशासाठी तुम्ही करताय? बरोबर. आणि मग मलाही ते पटलं, घरच्यांनाही पटलं, म्हणून आम्ही काही ती प्लास्टिक सर्जरी हातावर केली नाही. पण चेहऱ्यावरती तरी करूया. पण ते म्हणजे नाही, तिची स्किन येणार आहे का, मी भाजलेली स्किन आहे, तुम्ही काळजी करू नका, जरा वेळ लागेल, 2च्या ऐवजी 3 वर्ष लागतील. अच्छा. आणि त्याच वेळेला तो तुमचा नितळ चित्रपट होता. आणि म्हणजे त्यावेळेला देविका दप्तरदार त्या प्रमुख भूमिकेत होती ना, तर तिला तो पहिल्यांदा जेव्हा तो सगळा मेकअप केला ना, तो आरशात बघून तिलाच धसका आला. ती म्हणाली की मी आत्ता क्षणभर पण पाहून मला इतका धसका येतोय, तर ज्यांना हे आयुष्यभर वागवायचंय त्या मुलींना किती त्याचा त्रास होत असणार. अर्थात तुमचे सगळेच चित्रपट तुम्ही आणि सुमित्राताईंनी केलेले, ते प्रत्येक एका कुठला तरी असा ज्वलंत विषय घेऊन त्याच्यावर लोकांना विचार करायला लावणारे ते चित्रपट होते. प्रत्येक विषय वेगळा होता. आणि तो प्रयत्न तसाच असायचा. मला वाटतं काय की म्हणजे आता गेली अनेक वर्ष आम्ही या क्षेत्रात आहोत ना, तर माणसांना असं ब्रँडिंग करायला खूप आवडतं. त्यामुळे हे सामाजिक चित्रपट करणारे असं एक आमचं ब्रँडिंग तयार झालं. आणि त्याविषयी काही तक्रार नव्हती, म्हणजे आम्ही तो कॉम्प्लिमेंट म्हणूनच घ्यायचो. सामाजिक ही काही वाईट किंवा शिवी नाहीये. पण मला दुसऱ्या बाजूने गंमत अशी वाटायची की खरं बघायला गेलं ना, तर मी अनेक ठिकाणी हा मुद्दा म्हणतो की प्रत्येक चित्रपटात त्याची एक सामाजिकता घेऊन येत असतो. म्हणजे आपण आता म्हणतो ना की नाही हा काय टाइमपास चित्रपट आहे, याच्यात डोकं गहाण ठेवून बघायचं आहे. तर डोकं गहाण ठेवून बघण्यासाठी म्हणून जो बनवला जातो ना, त्याला पण एक त्याचं पॉलिटिक्स आणि त्याचं समाजकारण असतं. म्हणजे आता अनेकदा मी याचं उदाहरण देताना असं म्हणायचो की आता एक पुरुष आहे आणि त्याला घरामध्ये एक कोणीतरी बाई आहे आणि दुसरी पण एक बाई आहे आणि त्या दोघींची कशी गंमत करतो ते बघा. असं तुमचा चित्रपट आहे आणि तुम्ही खूप पुरुष मंडळी हसतायत वगैरे. याच्यामध्ये एक सामाजिक वास्तव असतंच. आता हा चित्रपट आपण उलटा जर केला तर तुम्ही हसता का हे बघूया आपण, की एक बाई आहे, तिने घरातही एक पुरुष ठेवलाय, बाहेरही एक पुरुष ठेवलाय, असं कथा आपण तयार करून बघूया. अशी होत नाही आणि याची आपल्याला गंमत पण वाटत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्या कथानकामध्ये समाजाला काय हवं नको याचं बरोबर समाज विचार करत असतो. आणि मग प्रश्न असा येतो की समाजाला जे हवं तेच देऊन आपण त्याला खोटं खुश करत ठेवायचं का, आपल्याला जे थोडे बदल व्हायला हवे ते आपण निदान चित्रपटातनं मांडायचे आणि थोडं 4 पावलं प्रेक्षकाला ओढायचं आपल्या बरोबर पुढे. तो पटकन येत नाही, कारण हे जे सामाजिक म्हणून ब्रँड लावण्याचं कारणच हे आहे की यांच्यामध्ये नेहमीचा मसाला नाहीये.
पण आता आम्ही म्हणायचो की पण तुम्ही जर तो जाऊन पाहिला चित्रपट तर तुमची करमणूक होणार आहे, तुम्हाला आनंद मिळणार आहे. तर तुम्ही नितळचं उदाहरण दिलं तर त्यातली गाणी सगळ्यांना खूप आवडायची. तो थिएटरमध्ये लागला तर तो 15 आठवडे छान चालला त्या काळामध्ये. मल्टिप्लेक्स नवीन नवीन आलोय ते तेव्हा म्हटलं लोकांना आवडणारा चित्रपट आपण नक्की करतो. त्यात नाही आहे काय तर चुकीची मूल्य नाहीयेत की म्हणजे ते जसं मार्क्सनी म्हटलेलं होतं ना की धर्म ही अफूची गोळी आहे, तसं ती एक अफूची गोळी पण आपल्या प्रेक्षकांना लागते काही वेळेला. तर ती अफूची गोळी यात नाहीये. तुम्हाला चांगलं खायला प्यायला मिळेल पण अफूची गोळी नाही मिळणार आहे. तर तेवढं सोडून जे आहे ते बघायसाठी पण तुम्ही जाणार की नाही, तर हा एक मोठा प्रश्न आहे. ते बरं मला असं वाटतं की इतकी वर्ष काम करत राहिल्यानंतर हळूहळू एक प्रेक्षक वर्ग तयार होत गेला आणि तो भारतातच नाही तर मला असं वाटतं की म्हणजे देशोदेशीच्या फेस्टिवल्समध्ये आमचे चित्रपट जेव्हा गेले तेव्हा असं लक्षात आलं की देशभर एक प्रकारे एक प्रेक्षक वर्ग आहे. तसा परदेशी पण एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे. म्हणजे मार्केटिंग नावाची जी गोष्ट आहे ती एक संपूर्ण वेगळी गोष्ट आहे. पण प्रेक्षक वर्ग म्हणतात तर तो आपला आहे नक्की, असा एक आत्मविश्वास आम्हाला गेल्या काही वर्षात येत गेला. तसं सुमित्राताई आणि तुमचा पण एक प्रेक्षक वर्ग वेगळा आहे असं मी म्हणेन. कारण तुम्ही दोघांनी इतके एकत्र चित्रपट केलेले आहेत, आता त्या नाही आहेत, त्या गेल्या आहेत. त्यामुळे काय परिणाम झालाय की पुढचे चित्रपट करताना किंवा काय जाणीव होते? हा खूप मोठा धक्का होता तुझ्यासाठी. नक्की नक्की आहे. म्हणजे ऍक्च्युली कसं झालं, कासव चित्रपट आम्ही जेव्हा 2016 केला ना त्याच्यानंतर आम्ही एकच चित्रपट एकत्र केला, वेलकम होम नावाचा. त्याच्यापूर्वीच माझ्या एक असं मनात यायला लागलं होतं की त्या 30-35 वर्षामध्ये मी स्वतः स्क्रिप्ट लिहिलं नव्हतं. म्हणजे सुमित्राचं स्क्रिप्ट असायचं, आम्ही दोघं मिळून दिग्दर्शन करायचो आणि मग मी स्वतः काही स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली आणि जी जवळजवळ 3-4 संहिता लिहून माझ्या तयार झाल्या आणि त्याच्यासाठी आता निर्माता बघणं वगैरे अशी माझी प्रक्रिया चालली होती. त्या काळामध्ये नेमकं हे कोविड आणि हे सगळं घडलं आणि म्हणजे सुमित्राचं निधन झालं. तर तो सगळा आम्हाला खूप धक्का होता. म्हणजे मला असं वाटत होतं की मी माझ्या संहिता काय लिहितो आहे, ते मी काय करणार आहे हे तिला दाखवायला मला खूप आवडलं असतं. आणि विशेषतः ही श्यामची आईची जी संहिता आहे तिच्याबद्दल तर मला खूपच दुःख होतं, कारण ते तिला खूप आवडलं असतं. म्हणजे ही फिल्म पाहायलाही खूप आवडली असती आणि मी कसं हे स्क्रिप्ट लिहिलंय हे तिला खूप म्हणजे वाचायलाही ऐकायला आवडलं असतं. त्याचं कारण खूप आहे. म्हणजे एक खूप हृदय आठवण आहे सुमित्रा बद्दलची आणि साने गुरुजींच्या बद्दलची. म्हणजे सुमित्राच्या आई, ज्यांना आम्ही मोठी आई म्हणायचो, कमलाबाई उमराणी नावाच्या, तर त्यांचे पती म्हणजे सुमित्राचे वडील भैयासाहेब उमराणी, तर हे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे मित्रमंडळ म्हणजे कोण होते, SM जोशी, नानासाहेब गोरे, जस्टिस तारकुंडे, अशी सगळी मंडळी त्यांची वर्गमित्र होती. त्यामुळे त्यातून हे सगळे मोठे झाल्यानंतर ही सगळी मंडळी खूप मोठे मोठे झाले आणि हे ज्यांना आम्ही बाबाजोबा म्हणायचो ते खूप साधे राहिले. आणि पण ते कविता करायचे. या सगळ्या मित्रांना त्यांचं खूप कौतुक होतं की हा आपला खूप साधा मित्र आहे आणि तो आपल्यासारखं कुठल्या राजकीय याच्यात काही काय करत नाहीये, पण याला जाऊन भेटावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, असं ते होते. आणि ते पाठीमागे राहून या सगळ्या सामाजिक चळवळींचा मदत करणाऱ्यांमधला एक मोठा गट असतो तसे होते. तर जेव्हा 42ची चळवळ सुरू झाली तर त्याचा एक पुढच्या काळामध्ये ही सगळी मंडळी भूमिगत झाली. समाजवादी जे सगळे कार्यकर्ते होते, राष्ट्रसेवा दलाचे वगैरे. आणि त्यामुळे 42च्या चळवळीमध्ये भूमिगत झालेले साने गुरुजी यांच्या घरी येऊन राहिले. आणि सुमित्राच्या आई, मोठी आई सांगायच्या की बाकी मंडळी, पुरुष मंडळी असे गप्पा मारत बसायचे आणि हा माणूस इतका वेगळा होता की हा या बाईकडे येऊन म्हणायचा, कुठं भाजी चिरायला मदत करू का, मी तुमच्याशी गप्पा मारत बसू का. आणि ते गोष्टी सांगायचे, त्यांना गोष्टी सांगायला आवडायचे साने गुरुजींना. तर आणि त्यावेळेला त्या प्रेग्नंट होत्या आणि नंतर सुमित्राचा जन्म झाला. तर तिला म्हणतात की तू अभिमन्यूने जसं ते पोटामध्ये राहून ऐकलंय तसं तू पोटामध्ये राहून साने गुरुजींच्या स्वतःच्या आवाजातल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी साने गुरुजींचं तुझं नातं आहेच आणि त्यामुळे तशा पद्धतीच्या समाजाला काहीतरी पुढे नेणाऱ्या गोष्टी तू सांगशीलच, असं एक सुमित्राच्या आईचा विश्वास होता. तर मला वाटतं की ती पण एक धारणा तिने कायम मनात बाळगली की साने गुरुजी असेल, राष्ट्रसेवा दल असेल, यांच्या विचारसरणीतून जो एक सामाजिक न्याय असेल, समतेचा विचार असेल, देश म्हणजे नुसत्या देशाच्या सीमा नसतात, तर देश म्हणजे देशातली माणसं असतात. त्या माणसांचं म्हणजे जाती किंवा धर्माच्या पलीकडे असलेलं काहीतरी चांगलं व्हावं. आणि खरंय म्हणजे ना, ह्या सगळ्या शब्द ऐकायला खूप आता पोकळ वाटतात, पण जगाला प्रेम अर्पावे अशासारखं जे शब्द साने गुरुजींनी वापरले, तर खरं म्हणजे मला वाटतं की त्याचीच गरज आहे समाजाला. कारण आपण कितीही म्हणालो तरी आपल्याला चित्रपटात किंवा याच्यात बघताना हिंसाचार भयंकर आकर्षक वाटतो,
पण तो माणसाला कुठेच काही चांगल्यापर्यंत नेऊ शकत नाही. म्हणजे दोन माणसांच्या हिंसाचारातून काहीतरी बरं घडलंय असं जगाच्या इतिहासात कुठेही नाही. असं असूनही आपण शांतता किंवा प्रेम असं सांगणाऱ्या माणसाची चेष्टा करतो. तर याचं सुमित्रालाही कायम वाईट वाटत आलेलं आहे. त्यामुळे आपल्या चित्रपटातून तो विचार साने गुरुजींचा आपण पुढे नेतो आहे असं एक नक्की तिच्या मनात तेव्हाही असणार. आणि आज मला असं वाटतं की आता तिच्या नंतर काही जण मला असं म्हणतात की म्हणजे त्यांचं काम तुम्ही पुढे नेत आहात का वगैरे असेही प्रश्न अनेकदा लोक विचारतात. तर मी म्हटलं की कसं आहे की ते इतकं सरधोपट नाहीये, म्हणजे की इथपर्यंत करत नेलं आता तो मार्ग पुढे चाललाय असं. एक नक्की मला असं वाटतं की या सगळ्या काळामध्ये माझी पण स्वतःची एक वैचारिक धारणा तयार झाली जी माझ्या लिखाणातून चित्रपटातून व्यक्त होईलच. आणि दुसरं हेही मला वाटतं की थोडं आतापर्यंत ज्या पद्धतीचे चित्रपट आम्ही केले नाहीत असं काही वेगळं पण नक्की करून बघायला पाहिजे. आणि त्यामुळे तसे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे त्याला जॉनर म्हणतो आपण, तसे वेगवेगळ्या जॉनरचे पण चित्रपट करावेत असंही माझ्या मनात आहे. तर तशा दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि एक थोडी चांगली गोष्ट अशी म्हणजे आता नुकतं आम्ही एक आउट हाऊस नावाचा चित्रपट पूर्ण केला. तो मात्र खरं अगदी सुमित्राला ट्रिब्यूट म्हणून म्हणायला हरकत नाही. कारण डॉक्टर मोहन आगाशे ज्यांनी म्हणजे अस्तूपासून अस्तू, कासव, दिठी या तिन्ही चित्रपटांच्या काळामध्ये ते निर्माते म्हणून आमच्या बरोबर उभे राहिले. तर त्यांना सुमित्राबरोबर एक चित्रपट वृद्ध मंडळींबद्दल करायचा होता, पण असा गमतीशीर, हॅपी, कुठलाही समस्या प्रधान नव्हे असा चित्रपट करायचा होता. तर डॉक्टर आगाशे आणि शर्मिला टागोर यांना घेऊन तो चित्रपट करायचं सुमित्रांनी ठरवलं. आणि त्या काळातच तिचं निधन झाल्यामुळे ते काही होऊ शकलं नाही. तर मला डॉक्टर आगाशे म्हणाले की तू तो चित्रपट करशील का, हिंदीमध्ये ती फीचर फिल्म करायची होती. मग पहिले काही दिवस मला खरं ते फार मनाला येत नव्हतं. मग मी त्या संहितेवरती आणखीन काही माझ्या बाजूनी नवीन लिखाण केलं आणि आता आम्ही तो चित्रपट पूर्ण केलेला आहे. आणि डॉक्टर आगाशे, शर्मिला टागोर आणि एक छोटा मुलगा आणि एक छोटं कुत्र यांची ती गोष्ट आहे. तर ती अशी सिनियर सिटीजन्सना आणि सगळ्याच कुटुंबांना आवडेल अशी एक हॅपी फिल्म तयार झालेली आहे हिंदीमध्ये. आता तेच विचारणार होते तुला, मराठी इतके चित्रपट केले तर हिंदीमध्ये काय केलं? काय झालं म्हणजे अत्यंत गमतीशीर आमचा दुसराच चित्रपट हिंदी फीचर फिल्म होता, जिंदगी जिंदाबाद नावाचा. आणि म्हणजे दोघी झाल्या झाल्या आम्हाला सुमित्राच्याच एक सिनियर मैत्रीणबाई होत्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या अमेरिकेतल्या भारतात येऊन स्थायिक झालेल्या. तर त्यांच्या ओळखीच्या एका तरुण छोट्या मुलाला वस्तीतल्या एड्स झाला आणि त्या म्हणाल्या की HIV एड्सवर तुम्ही काहीतरी करावं असं मला वाटतंय. आणि म्हणून आम्ही ती हिंदीमध्ये फीचर फिल्म केली. आणि त्यात म्हणजे अक्षरशः एवढी तारकांची मालिका आहे. मी त्याच्यात ओमपुरी आहेत, मीता वशिष्ठ, मिलिंद गुणाजी, विक्रम गोखले, सुलभा देशपांडे, अंजन श्रीवास्तव किंवा आत्ताच्या ह्या नवीन मंडळींपैकी आमच्या अभिराम भडकमकर, अभय कुलकर्णी अशी प्रचंड मंडळी आहेत. अशा सगळ्यांच्या बरोबर आम्ही अभय कुलकर्णी जो आज खूप याच्यावरती दिसतो वेगवेगळ्या मालिकांमध्ये, तो त्याच्यामध्ये आहे. तर असे सगळे मी स्वतःही त्याच्यात एक भूमिका केली आहे. असं सगळं आम्ही ती फीचर फिल्म केली. आणि त्याच्यात म्हणजे ओमपुरींपासून ते रस्त्यावरच्या भटक्या मुलांपर्यंत सगळ्यांचं ऍक्टिंग आहे. पण तेव्हा असं मला लक्षात आलं की आपण चित्रपट हिंदीत करतो म्हणून तो खूप लोकांपर्यंत पोहोचतो असं नाहीये. कारण चित्रपट वेगळा असेल ना तर तो पोहोचवण्याचे कष्ट वेगळेच पडतात. आणि हिंदी चित्रपटसृष्टी ही इतकी अशी काहीतरी एका स्टार स्टडेड पद्धतीवर अवलंबून आहे, जे आता चित्र थोडं बदलतंय. थोडे वेगळ्या प्रकारचे चित्रपट तयार व्हायला लागले, त्याचं चांगलं मार्केटिंग केलं तर ते आपलं आपलं स्थान मिळवायला लागलेले आहेत. आणि त्यातनं काही नवे स्टार्सही निर्माण व्हायला लागलेत असं आता घडताना दिसतंय. पण मधल्या काळात ते अजिबात नव्हतं. मग आम्हाला असं वाटलं की त्या कुठल्या तरी मृगजळामागे धावायचं काही कारण नाही आहे हिंदी नावाचा. आणि महाराष्ट्र हा एक मोठा प्रांत आहे, म्हणजे एक देश असल्यासारखा आहे. युरोपातला फ्रान्स नाही तर जर्मनी म्हटलं तर आपण महाराष्ट्रामध्ये तेवढा देश आहे. तर आपल्याकडे खरं तर भरपूर ऑडियन्स आहे. त्यांनी मनावर घेतलं तर तो सिनेमा उत्कृष्ट चालू शकतो. तर आपण आपल्या मातृभाषेतच का काम करू नये म्हणून खरं मुद्दामून मराठीमध्ये काम करत आणि हिंदीचं दुसरी गोष्ट काय होते, अमिताभ बच्चन किंवा धर्मेंद्र म्हणजे आपल्या काळातली मी गोष्ट, यांचे फोटो असले तर स्टोरी काही बघायचंच नाही. केवळ पोस्टरवरती त्यांचा फोटो आहे म्हणून आपण ते चित्रपट बघायला धावायचं. त्यातला कंटेंट काय त्याच्याशी काही संबंध नसायचा. परंतु आपले मराठी चित्रपट जे ते प्रत्येक चित्रपटाची कथानक वेगळं असायचं. कलाकार सुद्धा मगाशी म्हणाल की मराठी आर्टिस्ट आहे म्हणून त्याने हे काम केलं. ही जी वृत्ती आहे ते मला वाटतं ती आजही बदललेली नाहीये. आजही आपण शाहरुख खान किंवा सलमान खान यांचा, अक्षय कुमार यांचा फोटो बघतो आणि कळपाच्या कळपासारखे आपण तो चित्रपट बघायला जातो. तर हा जो बदल आहे तो कधी बदलणार आहे का? नाही, तो खरं खूप म्हणजे
अनंत काळापर्यंत बोलला गेलेला आहे प्रश्न, की त्याच्यात मला मुख्य एक असं वाटतं की मराठी चित्रपट हा हिंदीच्या पडछायेमध्ये आहे, हा एक खूप मोठा प्रश्न आहे जो अजून आपल्याला सोडवता येईल असं मला वाटत नाही. कारण मुंबई ही आपली राजधानी आहे महाराष्ट्राची आणि तिथेच ही हिंदी चित्रपटसृष्टी आहे. त्यामुळे जसं तेलुगू चित्रपटसृष्टी असेल किंवा तमिळ चित्रपटसृष्टी असेल, ही हिंदी इतकी मोठी होऊ शकली कारण त्यांना त्यांच्या राज्यातला आणि भाषेतला प्रेक्षक वर्ग हा इतकं मोठं करतो की म्हणजे रजनीकांत सारखा माणूस हा अमिताभपेक्षा मोठा सुपरस्टार असू शकतो. तर ते मराठीला नाही तयार करता आलेलं. पण याची एक बरी बाजू मला नेहमी अशी वाटायची की ते स्टारडम नसल्यामुळेच, आता तुम्ही म्हणाला तसं ना की आशय हा आपला राजा आहे, कंटेंट इज द किंग वगैरे, हे नुसते शब्द नव्हते, खरंच होते असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपल्याकडचे अनेक चांगले अभिनेते नक्की तयार झाले स्टार्सपेक्षा, आणि अजूनही आहेत. म्हणजे अजूनही असं होतं की त्यातले अनेक अभिनेते जेव्हा दुसऱ्या भाषेत काम करतात ना, तेव्हा मराठीत आलाय का म्हणजे चांगला अभिनेता असणार असं म्हटलं जातं. असं हे हिंदीमध्ये काम करणारी म्हणजे सोनाली कुलकर्णी असेल, अमृता सुभाष, ही जी आमच्या पिढीतली किंवा आत्ताच्या ह्याच्यातली मंडळी सांगतात की एका म्हणजे चांगली इज्जत देऊन वागवलं जातं की हे मराठीतनं आलेत ना म्हणजे चांगले कलावंत असणार आहेत म्हणून. तर हे आपण आदर नक्की कमावलेला आहे. आता याचा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा आता आणखीन व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ असं म्हणून मराठी मंडळी प्रयत्न करतात ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर हे तेलुगू किंवा तमिळचं कमर्शियल सिनेमाचं मॉडेल आपण ठेवतो. आणि मग कमी बजेटमध्ये आपण काहीतरी मसालेदार चित्रपट केला ना तर तो भ्रष्ट नक्कल असल्यासारखा ठरतो आणि मग तो पुन्हा अयशस्वी होतो. आणि मग आपण मराठी माणसं दुःखी होतो की हे परत असं काय झालं. नाही, मला अजून काय वाटतं की तेलुगू तमिळ या चित्रपटांच्या हिरोईनच्या नावाने देवळं बांधली जातात. एक्झॅक्टली, ते नाही. आपल्या मराठीत एकापेक्षा एक सुंदर हिरो आहेत, हिरोईन्स आहेत, त्यांच्या नावाने इतकं होत नाही, त्यांना तेवढं ग्लॅमर मिळत नाही. त्याचं कारणच मला वाटतं आपण देवनागरी लिपी वापरतो आणि हिंदी आपण शाळेत शिकतो, त्यामुळे मला असं वाटतं हिंदी हेच आपले दैवत वाटतात आणि हे आपले घरचेच वाटतात असं झालं ते. तर त्याचं एक चांगलं होऊ शकलं असतं जे मल्याळी चित्रपटसृष्टीचं मला वाटतं की मल्याळी चित्रपटसृष्टी कसं आहे की ते मध्यम बजेटमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांनी व्यावसायिक यश मिळवणारे चित्रपट बनवले जे पुन्हा आशयाने चांगले असतात. आणि या तेलुगू तमिळ सिनेमांसारखा भडकपणा त्यांच्यामध्ये नसतो. तर मला वाटतं ती वाट आपण मराठीनी जास्त पकडावी असं मला अनेकदा वाटतं. कारण आज आपले जे मराठी प्रेक्षक आहेत ना, जे ओटीटीवरती मल्याळी सिनेमा बघतात, म्हणजे फवाद फजील सारखा जो नट आहे हा मराठीत एवढा लोकप्रिय आहे त्यालाही विचारायला माहिती नसेल. तर अशी जी परिस्थिती आहे ती आपल्याकडे निर्माण होईल असं मला वाटतंय. त्याच्यात एक थोडासा प्रश्न असा आहे, पण आता तो कोण कोणाला सांगणार असा प्रश्न आहे की अतिनिर्मिती होते. म्हणजे दोघी चित्रपट ज्या वर्षी आम्ही केला 94 साली, तेव्हा आम्ही 15 फक्त चित्रपट एका वर्षात बनत होते आणि आज 150 बनत आहेत. तर मला असं वाटतं की बिचारा प्रेक्षकावरही मला फार रागवता येत नाही, कारण तो म्हणतो की अहो दर आठवड्याला तुम्ही जर 8-8 चित्रपट आदळणार असाल तर आम्ही काय बघायचं असं ठरवणार. आणि मग त्याच्यातून वाट काढण्यासाठी मग मार्केटिंग करावं लागतं. मग त्याला मोठमोठे चॅनल्स जे आहेत त्यांचं पाठबळ मिळणारे फक्त त्यातले 7-8च निघतात, असे ते सगळे गोंधळ तयार झालेले आहेत. म्हणजे प्रेक्षकांचं दोन्ही बाजूनी होतं. म्हणजे प्रेक्षकांना कसं आहे ना की वेगळा चित्रपट आहे असं म्हटलं की मग ते विचार करतात की, किंवा अनेकदा मी प्रेक्षकांशी असं गमतीने भांडतो की एखाद्या चित्रपटाविषयी चांगलं ऐकलं की ते म्हणतात हो हो खूप चांगलं ऐकलंय, थोडं नंतर बघतो आम्ही टीव्हीवर वगैरे आल्यानंतर, आणि आमका सिनेमा खूपच घाणेरडा आहे, हो का मग मी लगेच जाऊन बघतो. हे जी काही वृत्ती आहे ना, तर म्हणजे तो वाईट आहे हे माहिती आहे, पण मी जाऊन बघीन आणि त्याला नावं ठेवीन याच्यासाठी मी लवकर जाईन. पण चांगलं ऐकल्यानंतर असं वाटतं की मग चांगलं आहे का, मग थोडं नंतर बघूया. तो मला असं वाटतं बहुतेक असं काहीतरी, आणि तो बिचारा त्या उशिरामुळेच तो निघून जातो असंही होतं. आणि मग कसं होतं की एक्स्ट्रा वॅगनचा जो आहे की काय प्रचंड गाड्या इकडे तिकडे उडतायत, स्फोट होत आहेत, बिल्डिंग पडतायत, हे मी थिएटरमध्ये जाऊन बघेन. आणि मग भावभावना आहेत माणसांचं, कारण मला ती गंमत पाहिजे. मग तुम्ही आपले घरगुती माणसं, भावभावना हे मग टीव्हीवरती बघू छोट्या पडद्यावरती. तर ही पण वृत्ती थोडी मला असं वाटतं बदलायला पाहिजे. कारण मी अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटाच्या वर्कशॉपमध्ये पण म्हणतो की मोठ्या पडद्यावर एखादा क्लोजअप बघणं हा सुद्धा मोठा आनंदाचा भाग आहे. छोटीशी भावना कशी व्यक्त झाली आहे एका क्लोजअप मधनं, तर तुम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी स्फोट झालाय आणि पूर आलेत आणि दंगली झाल्यात हे बघायची गरज नाही आहे. कारण ते मोठ्या पडद्यावर जरूर बघा, पण हे जे छोटे छोटे सूक्ष्म गोष्टी असतात ज्या छोट्या पडद्यावरती आहेत पण ते तुम्ही मोठ्या पडद्यावर बघता, त्याचा खूप मोठा परिणाम आहे. तर त्यामुळे साधे नाजूक कथानक पण थिएटरमध्ये जाऊन बघा. दुसरं तिसरं बघणं आहे ना ते छोट्या पडद्यावर करावं असं मला वाटतं. पहिलं मोठ्या पडद्यावरच पाहिजे.